राज्याच्या ग्रामीण भागात बैलपोळा सण जल्लोषात। भाद्रपदी बैलपोळ्यानिमित्त गावागावात भंडाऱ्याचे उधळण करीत कुठं पारंपरिक वाद्य तर कुठं डीजेच्या दणदणाटात बळीराजाच्या लाडक्या सर्जाराजाची जंगी मिरवणूक। खेड तालुक्यातील वाडागावात डीजेच्या तालावर नृत्यांगना थिरकल्या। बैलजोडीच्या मिरवणुकीत अनोख्या चालीरीतीची रंगली चर्चा। पुरणपोळीचा नैवेद्य देत वर्षभर साथ देणाऱ्या बैलजोडीची पूजा। मालकाचा बैलगाडा घाटात थाट वाढवणाऱ्या बैलाचीही शाही मिरवणूक। खेड सिटीमधील सहाय्यक सरव्यवस्थापक तेजपाल सिंग आणि त्याचा चालक रावसाहेब पाटील यांना धमकावून आणि मारहाण प्रकरणाला 48 तास उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती धागेदोरे नाहीत। असुरक्षित खेड सिटीमधील वाढती गुन्हेगारी आणि उद्योजकांमधील घबराट धक्कादायक। हायोसंग टी अँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या असिस्टंट जनरल मॅनेजर तेजपाल सिंग याला मारहाण प्रकरणाचा पोलिसांना सुगावा लागेना। चाकण शिक्रापूर रस्त्यावर जनावरांची अवैध वाहतूक आणि जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाताना पोलिसांनी 2 वाहनं पकडली। 9 जनावरे आणि 2 वाहनं असा 6,40,000 रुपयाचा ऐवज पोलिसांनी केला हस्तगत। चाकण पोलीस ठाण्यात प्रदीप सोनवणे, रोहित मस्के, मसुराम परस्कर, बबन परभाळे यांच्या विरोधात फिर्याद। चांडोली ग्रामीण रुग्णालयात सशक्त नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आयोजित आरोग्य शिबिरात 404 नागरिकांची तपासणी। 21 जणांनी केले रक्तदान। आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन। डॉक्टर DY पाटील मेडिकल डॉक्टर्स आणि स्थानिक रुग्णालयाने दिली सेवा। रत्नाई कॉलेज ITI च्या विद्यार्थ्यांनी केले रक्तदान। येत्या 26 आणि 30 सप्टेंबर रोजी होणार पुढील आरोग्य शिबिर। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तेजश्री रानडे यांची माहिती। औषध निर्माण अधिकारी दिलीप करवंदे, डॉक्टर पूनम चिखलीकर, डॉक्टर मयुरी मालवी, डॉक्टर केदार जगताप, डॉक्टर स्वप्नील लेमले यांनी दिली रुग्णसेवा। काळू सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ। चेअरमनने काढला पळ। 65 वर्षांनंतरही तोट्या सोसायटी। सभासदांचा तीव्र संताप। सचिवांची नेमणूक न केल्याने संतापाचा उद्रेक। सभेत निर्माण झाली खडाजंगी। काळू सोसायटीमध्ये मर्जीतील लोकांना सभासदत्व, वारसाची नोंदणी टाळल्याचा आरोप। सोसायटीचे गाळे, रेशीम दुकान अवघ्या काही रुपयात भाड्यानं। सभासदांकडून प्रश्नांची सरबत्ती। वार्षिक सभेत गोंधळ। चेअरमनकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं सभासदांचा चहापानावर बहिष्कार।